प्रत्येक ऋतूचं कालखंड ठरलेला असतो. त्या ऋतूत समजा उन्हाळा असेल तर उन्हाळ्यात ऊन आपल्याला जाणवतं, हिवाळा असेल तर थंडी वाजते आणि पावसाळ्यात पाऊस येतच असतो. मात्र येणाऱ्या प्रत्येक ऋतूप्रमाणे आपण काय त्याबद्दल काळजी घ्यायची काय नाही हे सर्व अगोदरच त्याची तयारी करायला हवी असते आणि ती जो तयारी केली की मग तो ऋतू कमी जास्त प्रमाणात त्यानं समजा उन्हाळा कधी तीव्र असेल तर कधी सौम्य असेल, तर पावसाळाही धो कधी बरसेल तो तर कधी आपल्या ह्यानं गतीनं तो पडेल. यंदा जो या 10-12 दिवसात पाऊस पडतोय तो धो पाऊस पडतोय, अगदी ढगफुटीसारखं त्याची परिस्थिती आहे आणि त्यामुळं मग सर्वत्र कुठं पूर आलेलं दिसतंय, कुठल्या शहरात बारके रस्ते जलमय झाल्याचं दिसतंय, तर गटारं अगदी तुडूंब भरून दुर्गंधी सोडतायत असंही चित्र दिसतंय. तर हे मानवनिर्मित आहे, निसर्गाचं नाही, हे लक्षात ठेवा आणि सोबत हे काही फोटो आणि हा व्हिडिओ पहा. पावसाळ्यात वीज तारांना झाडाच्या फांद्याने काय अडथळा येऊ नये म्हणून महाराष्ट्राचे विद्युत मंडळ धाराशिव शहरातील अनेक भागातील वृक्षांची अशी तोड केली आहे. परंतु वृक्षांची तोड करून ज्या ते फांद्या आहेत त्या झाडापाशीच टाकल्या असल्यामुळं यामुळं पाणी सर्वत्र अडत आहे आणि नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. त्याकडं कोण लक्ष देणार हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.